हाय, तर मिनी व्लॉग 28 मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज होता मार्गशीर्षातला चौथा आणि यावर्षीचा शेवटचा गुरुवार। तर छान अशी आम्ही सकाळ सकाळी पूजा करून घेतली मस्तपैकी। आणि हे जे सगळं डेकोरेशन आहे ते स्पेशली मम्मीने केलंय, लाइटिंग वगैरे सुंदर अशी, आणि वेणी वगैरे मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये दाखवली होती तशी सुंदर ती बनवलेली तीच घातली होती। आणि हे डेकोरेशनचे सगळे प्रोडक्ट आपले GS पैठणी स्टुडिओचेच आहेत। तर तुम्हाला सुद्धा खरेदी करायची असतील पूजेसाठी कोणत्याही, तर तुम्ही GS पैठणी स्टुडिओच्या पेजवर जाऊन याचे डिटेल्स चेक करू शकता आणि खरेदीसुद्धा करू शकता। तर अशी आजची सुंदर प्रसन्न पूजा झाली। त्याच्यानंतर मग मम्मीनी जेवणाला सुरुवात केली दुपारी, कारण की संध्याकाळी हळदी कुंकू असल्यामुळे मग सगळी घाईघाई होते आणि मग जेवणाला उशीर होतो। तर त्याच्यामुळे मम्मीने विचार केला की दुपारी सगळं जेवण आधीच तयार करून ठेवते, म्हणजे संध्याकाळी घाई होणार नाही। तर म्हणून मम्मीने कोथिंबीर वडीचा उंडासुद्धा सकाळीच उकडून ठेवला होता। आणि त्याच्यानंतर हा मुखवटा मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये म्हटलं होतं की मी पेंट करते, तर मी त्याचा ओव्हरलुक उद्या तुम्हाला दाखवीन। तर अशा प्रकारे तो मुखवटा एकदम ओरिजिनल महालक्ष्मी आईचं रूप छान दिसत होतं, आधीपेक्षा जास्त चांगलं दिसत होतं। त्यानंतर मी संध्याकाळची सुद्धा पूजा करून घेतली देवीची आणि वाचन वगैरे करून घेतलं। आणि मग त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी रेडी झालो हळदी कुंकूसाठी। आणि त्याच्यानंतर मग मम्मीने हळदी कुंकूला सुरुवात केली। तर सगळ्याजण बायका घरी यायला लागल्या होत्या आणि मग नंतर मम्मी पण सगळीकडे जाऊन आली आणि छान असं आजचं हळदी कुंकू पार पडलं। त्यानंतर स्वीट्सचा पदार्थ बनवायची जबाबदारी माझ्याकडे होती, तर त्यामुळे मी बनवली आज बासुंदी। आणि बासुंदी मी प्रेमिक्सची बनवली, फक्त ड्रायफ्रूट्स मी एक्स्ट्रा घातले त्याच्यामध्ये, कारण इतके नव्हते त्याच्यामुळे। तसं आजचा नैवेद्य तयार करून नैवेद्य दाखवला। मस्तपैकी डाळ भात, मटर फ्लावरची भाजी, बारीक मेथीची भाजी, कोथिंबीर वडी, बासुंदी आणि चपाती। तसं छान असं नैवेद्य दाखवलं देवीला आणि त्याच्यानंतर आम्ही पण जेवून घेतलं। तसा होता आजचा दिवस। तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय।